सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टीची आतुरता असते, ज्या गोष्टीची घाई लागलेली असते, ज्या प्रवृत्तीने आपण व्यापलेलो असतो, त्यावरून आपली आध्यात्मिक प्रगती ओळखता येते. सतत भविष्याची चिंता, सतत कुटुंबाची काळजी, सतत पत्नीची काळजी, सतत पतीची काळजी, सतत मुलांची काळजी, सतत यश कीर्ती सत्ता संपत्ती प्रतिष्ठा याची काळजी, असा ज्यांचा लौकिक व्यवहार आहे, या सर्व साधकांनी आपण रजोगुणामध्ये आकंठ बुडालेलो आहोत असं समजायला हरकत नाही. पण सत्वगुणाची गोष्ट काही न्यारीच आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचा परिपोष झाला, सत्वगुण वृद्धिंगत व्हायला लागला, त्याच्या व्यवहारामध्ये आपसुकच या जगापासून बाजूला जाण्याची प्रवृत्ती वाढते. तो निवृत्ती मार्गाकडे झुकतो आणि जसा जसा हा सत्वगुण दृढ होत जातो, तसा तसा ही निवृत्ती मार्गाची ओढ इतक्या वेगाने खेचते की ज्या वेगाने आपल्याला सत्ता संपत्ती हवी असते, ज्या आकर्षणाने आपण या व्यवहाराकडे, व्यावहारिक जगाकडे, भौतिक जगाकडे धावतो, त्याहून कैकपट वेगाने साधक साधनेकडे धावतो. रामकृष्णांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या शिष्यांची अवस्था अशीच झाली होती. अगदी कफल्लख असणारे सुखवस्तू घरातील उच्च विद्या विभूषित असे हे तरुण, चार गोष्टी सांगितल्या मी. एक, कफल्लक असणारे. दोन, सुसंस्कृत आणि श्रीमंत घराण्यातले. तीन, उच्च विद्या विभूषित. आणि चार, तरुण. या चार गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आपल्याला कधी संन्यस्त वृत्ती पाहायला मिळत नाही. तरुणाईत आपण संन्यस्त होत नाही. सुखवस्तू घरामध्ये भौतिकतेकडेच ओढा जातो. दारिद्र्याची आपल्याला भीती वाटते. या उलट दारिद्र्य आलं म्हणजे वैराग्याला आता आपसुकच सहजता येणार म्हणून साधक आनंदतो. चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु नहीं चाहिए वही शहनशाह. कबीर महाराज सांगतात. आम्ही सुडके सुडके, तुकाराम महाराज म्हणतात, चोरालाही धाक वाटे. चोराला सुद्धा चोरी करताना शरम यावी, इतकं कमी धन माझ्याकडे आहे असं अभिमानाने तुकाराम महाराज सांगतात. आणि त्याच श्वासामध्ये आनंदाची टोही आनंद तरंग असंही वर्णन करतात. याचा अर्थ ज्याच्या असण्याने आपल्याला दुःखच दुःख होतं, त्याच्या नसण्याने खऱ्या साधकाला आनंदच आनंद होतो. आणि म्हणून मग ही तरुण मुलं जेव्हा रामकृष्णांच्या मृत्यू पश्चात एकत्र झाली, अत्यंत मोडकळीस आलेल्या भूतांचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या मठामध्ये जेव्हा ते सगळे एकत्र आले, तेव्हा ते वैराग्याने इतके
पेटलेले होते की त्यांना संन्यासाची घाई झाली होती. महाराज, आपल्याला साधनेबद्दल काही खुळचट संकल्पना मनामध्ये आहेत. साधारण साधना ही आपलं सगळं कर्तव्य पार पडल्यानंतर जेव्हा मी 60-65 ला पोहोचेन तेव्हा मी बंगला बांधेन, त्या बंगल्याच्या बाजूला एक बाग असेल, त्या बागेमध्ये एक झोपाळा असेल, त्या झोपाळ्यावर मी बसेन आणि मग भगवद्गीता वाचेन, असा मूर्खपणाचा काहीतरी विचार साधनेबाबत आपल्या डोक्यामध्ये असतो. हिअर अँड नाव, आता या क्षणी जिथे आहे तिथं पासून साधना चालू झाली पाहिजे. श्वासागणिक साधना चालू असली पाहिजे. सांस सांस पर नाम ले, वृथा जन्म ना खोय, ना जाने इस सांस का आवन होवे न होय. चढ़ते उतरते दम की खबर ले, फिर नहीं आना पड़ता. कबीर महाराज सांगतात, श्वासागणिक जप जर झाला, श्वासागणिक भगवंताची आठवण झाली, आपल्याला भगवंताच्याकडून फक्त 2 ठिकाणी येते. एक, खूप थकायला झाली की हे भगवान थकायला झालं, इथे एक आठवण येते. आणि दुसरी म्हणजे अडचणीत सापडलो की भगवंता ये मदतीला. साधनेतला फरक आपल्याला पाहिजे. म्हणून विवेकानंदांचे चरित्र अभ्यासतोय. सगळी तरुण मुलं संन्यासाची घाई झाली होती आणि मग खायला वेळेवर अन्न न मिळणारे, उपाशी पोटी ध्यानाला बसणारी ही सगळी मुलं एकत्र आली आणि आपला नेता नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंदांना सांगू लागले की महाराज, आता आम्ही सगळ्यांनी विधिवत संन्यास घ्यावा अशी आमची इच्छा आहे. अनुमोदन मिळालं आणि ताबडतोब प्रश्न पडला, मंत्र कोणी म्हणायचे, कोणाला माहिती आहेत मंत्र संन्यास घेण्याचे. आणि मग सुदैवाची गोष्ट अशी होती की त्यांच्यामध्ये असणारे स्वामी अभेदानंद म्हणजे काली, या काली प्रसादांना एकदा गयेला गेले असताना, बौद्ध गयेला गेलेले असताना तिथे एक साधू भेटला होता. हा दशनामी साधू होता आणि त्याची ओळख विजय कृष्ण गोस्वामींची होती, ज्यांना काली महाराज ओळखत होते. यामुळे दोघांचा परिचय झाला आणि तिथे बार्बर केव्स म्हणून आहेत, गुंफा आहेत, त्या गुहा आहेत. त्या गुहेच्या ठिकाणी दोघेही साधनेला एकत्र असताना त्या दशनामी साधूकडे संन्यास कसा घ्यावा याचे मंत्र होते, जे काली महाराजांनी आपल्या डायरीमध्ये उतरून घेतले होते आणि ते आता उपयोगाला आले. आणि म्हणून मग सगळ्यांच्या संन्यासाची तयारी करण्यात आली. साधारण संन्यासाबद्दल आपली कल्पना अशी आहे की संन्यास घेतला आणि मग ते हिमालयात गेले. महाराज, संन्यास घेणे ही आपल्याला माहिती असणारी फक्त बाह्य आकृती त्याची आपल्याला माहिती आहे. संन्यासी हा शेवटच्या आश्रमातला आश्रम आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये ज्याची साधन चतुष्टयाची तयारी झालेली आहे, 45 वयानंतर वानप्रस्थाश्रम सुरू झाला किंवा सुरू करावा अशी अपेक्षा आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये एक एक कुटुंबाची जबाबदारी बाजूला करून, म्हणजे मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीच्या सासरमध्ये न अडकता तिला तिच्या नशिबावर सोडून तिच्या प्रारब्धानुसार तिचं काय व्हायचं ते होईल असं मनामध्ये ठेवून एक एक नातं विसर्जित करण्याचा जो प्रयत्न तो वानप्रस्थाश्रमामध्ये झाला पाहिजे. जेव्हा वानप्रस्थाश्रम सिद्धीला जातो तेव्हा भौतिक धागे तोडलेले असावेत. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंधू, अशी आज्ञा आहे तुकाराम महाराजांची. पत्नी, बंधू आणि पुत्र या तिघांचाही संबंध तोडावा असं म्हटले. संबंध तोडणे म्हणजे यांच्याविषयी असणारी मनातली आकर्षण, आपुलकी, प्रेम ठेवावं, आपुलकी बाजूला काढून टाकावी. त्याच वेळेला जगातून बाहेर पडण्याचा म्हणजेच वैराग्याचा अभ्यास वानप्रस्थाश्रमामध्ये करत असतानाच साधनांचा अभ्यास दृढ करण्यासाठी साधन चतुष्टांचा पूर्ण अभ्यास करण्यात यावा, म्हणजेच विवेकाचा विकास व्हावा. वेद वेदांताची निगडीत असणाऱ्या सर्व ग्रंथांचा श्रुती ग्रंथ प्रकरण
अभ्यासाला घ्यावेत. आणि असं झाल्यानंतर मग आपण वानप्रस्थाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर संन्यास आश्रमाला तयार व्हावं. संन्यास आश्रमामध्ये उरले सुरले सारे भौतिक संबंध तोडून केवळ आपल्या कुटुंबाशी नव्हे तर या जगाशी सुद्धा सर्व संबंध तोडून, कारण संन्यास आश्रमामध्ये तर्पण विधी केला जातो. स्वतःच्या मृत्यूचं स्वागत आणि समारंभ करण्याचा जो प्रकार आहे त्याला संन्यास असं म्हणतात. मी आणि माझ्याशी निगडित सगळे आतापर्यंतचे संस्कार मी विसर्जित करून टाकले, म्हणून संन्यस्त योग्याला त्याच्या मृत्यू पश्चात कोणताही मरणविधी नाही आहे. तो जलसमाधी घेईल, त्याच्या शरीरावर कोणतेही सोपस्कार केले जात नाहीत, कारण त्याचं तर्पण विधी अगोदरच झालेला आहे. आणि म्हणून नावासकट सगळ्या गोष्टी बदलल्या जातात. साधारणपणे संन्यासाचे विविदिशा संन्यास आणि विद्वत संन्यास असे दोन प्रमुख प्रकार आहेत. विविदिशा म्हणजे जाणून घेण्याची तीव्रता असणाऱ्या साधकाने श्रवण, मनन आणि निधिध्यासन या 3 मार्गातून पुढे जाऊन मग संन्यास घेणे याला विविदिशा संन्यास असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जो प्राथमिक विद्यालय, सिनियर सेकंडरी आणि मग कॉलेज अशा पद्धतीने जो पुढे जाऊन ग्रॅज्युएट होतो तो विविदिशा संन्यासाचा भाग आहे. या उलट विद्वत संन्यास जो आहे तो विद्वत संन्यास हा ज्ञानाचा संन्यास आहे. अनंत जन्मांच्या पुण्यकर्मानुसार गतजन्मांमध्ये केलेल्या साधनेमुळे ज्याची योगभ्रष्टता झालेली आहे, जो त्या ठिकाणाहून पुन्हा आपला प्रवास चालू करतो, तो केवळ बोलापुलाची गाठ म्हणून फक्त तो ज्ञान होण्यासाठी राहिलेला असतो. आणि मग त्यांना ज्ञान झाल्यानंतर ते संन्यास घेतात. अत्यंत उत्तम उदाहरण याचं म्हणजे रमण महर्षी 9वी पर्यंत शाळेमध्ये होते. काहीही त्यांच्यामध्ये विशेष वेगळं असं दिसत नव्हतं. फक्त एकच विशेष गोष्ट होती, ते म्हणजे ते प्रचंड झोपायचे. आणि इतके झोपायचे की झोपेमध्ये लाथा बुक्क्या मारल्या तरी उठायचे नाहीत. फार कमी लोकांना कळालं की हा झोपेत नाही, हा समाधीत जातो. त्यांनाही कळालं नव्हतं. पण त्यांच्या 10वी नंतर त्यांना अशी इच्छा झाली की आपण सगळं जग सोडावं, म्हणून सगळं सोडून निघून गेले. सगळं हातातलं सगळं सोडलं आणि जाऊन एका ठिकाणी बसले आणि ध्यानाला बसायला लागले. ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर रमण महर्षी महाराजांनी ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, ज्ञानाच्या अगोदर नाही. विद्वत संन्यास म्हणून विविदिशा संन्यासाला विदेह मुक्ती मिळते असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतरची मुक्ती. विद्वत संन्यासाला मृत्यूपूर्व म्हणजे जीवनमुक्त असतात. संन्यासामध्ये काही अनेक प्रकार केले जातात. एक कुटीचक संन्यास म्हणून आहे. कुटीचक म्हणजे जो आपल्या कुटीमध्ये बसतो आणि संन्यास घेऊन तिथे तीव्र वैराग्याचा अभ्यास करतो. असं बऱ्याच वेळेला होतं की एखादा संन्यासी आपल्याच गावाच्या बाहेरच्या बाजूला झोपडी बांधून राहतो. त्याला जेवण फक्त त्याच्या घराकडून येतं, म्हणजे त्याला भिक्षा मागावी लागत नाही. अशी ही कुटीचक संन्यासाची प्रक्रिया आहे. ती साधारणपणे ज्यांना आता चालणं फिरणं जमत नाही, अत्यंत वृद्ध आणि संन्यस्त झालेले आहेत, अशा लोकांसाठी तो आहे. या उलट बहुदक संन्यास जो आहे तो म्हणजे फिरणाऱ्या लोकांचा संन्यास, वॉन्डरिंग मॉन्क्स. हे दोघेही त्रिदंडी संन्यास असतात. कारण काय, वाचा आणि मन, अविद्या, कर्म आणि काम अशा 3 दोषांवर विजय मिळवण्यासाठी ते बाहेर पडत असल्यामुळे त्याची सतत आठवण यावी म्हणून 3 काठ्यांना एकत्र करून त्रिदंड तयार केला जातो. तो त्रिदंड हातात घेऊन जाणारे ते त्रिदंड संन्यासी. या उलट हंस आणि परमहंस नावाचे जे संन्यासी असतात ते फार उच्च वैराग्याचे असतात. ज्यांना वशीकर वैराग्य साध्य झालेलं आहे ते हंस संन्यास असतात, संन्यासी असतात. या उलट जे परावैरागी आहेत
ते परमहंस संन्यासी. आता रामकृष्ण परमहंस परमहंस साधू होते, परावैराग्य. त्यांच्या हातामध्ये कोणताही दंड नसतो. तपोलोकांमध्ये वावरणारे हंस संन्यासी, तपोलोकामध्ये वावरणारे परमहंस, सत्य लोकांमध्ये वावरणारे. याचं सगळं संन्यासाचं वर्णन आश्रम उपनिषद किंवा संन्यास उपनिषदांमध्ये आलेला आहे, तो आपला विषय नाही. पण अशा पद्धतीने विरज होम नावाचा होम केला गेला. विरज, विगत रज, हा रजोगुणाच्या सर्व गुणांना तिलांजली देणारा संन्यास. आणि रजगुणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर इच्छा होणं. इच्छेशिवाय रजोगुण नाही. आणि विरज म्हणजे ज्याची इच्छा मेलेली आहे, म्हणजेच संपूर्ण वैराग्य. आस्तंभ ब्रह्म पर्यंते ह्यनित्ये भोग वस्तुनी, असं विवेक चोडावणी म्हणजे वैराग्याचं वर्णन केलेलं आहे. या गवताच्या पात्यापासून ते ब्रह्मपदापर्यंत सगळ्या वस्तूंचा ज्यांनी त्याग केलेला आहे, असा परावैरागी जो आहे, त्याला विरज होमामध्ये समिधा देऊन मंत्र सगळे काली महाराज म्हणजे अभेदानंदांनी म्हटले. आणि एका पाठोपाठ एक सगळ्यांनी संन्यास घेतला. सगळ्यांनी सकाळी गंगेमध्ये स्नान केलं, पितृश्राद्ध केलं. संन्यासामध्ये पहिला विधी हा पितृश्राद्धाचा आहे. दुसरा स्वतःच्या तर्पण विधीचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा संन्याशी वस्त्र धारण करणारे, सगळ्यात पहिल्यांदा संन्यास विधिवत घेणारे कोण असतील तर ते नरेंद्र म्हणजे विवेकानंद होते. त्याच्यानंतर राखाल महाराजांनी, मग निरंजन महाराजांनी, मग शरद महाराजांनी, शशी महाराजांनी, प्रसन्न महाराजांनी, लाटू महाराजांनी आणि सगळ्यात शेवटी काली महाराजांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्याबरोबर सगळ्यांची नावं बदलायची. आता नावं कशी ठेवायची ठरवणारे नरेंद्र म्हणजे विवेकानंदच होते. स्वतःसाठी स्वामी विवेकानंदांनी नाव घेतलं विविदिशानंद. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 नावं धारण केलेली आहेत. विधिवत संन्यास घेतला त्यावेळी ते विविदिशानंद होते. जेव्हा परिव्राजक व्रताला बाहेर पडले तेव्हा ते सच्चिदानंद होते. आणि 31 मे 1893 बोटीमध्ये बसून जेव्हा अमेरिकेकडे प्रस्थान करते झाले त्यावेळेला विवेकानंद नाव घेतलेलं होतं. विविदिशानंद नाव त्यांनी फारच कमी वापरलं. सच्चिदानंद हे नाव त्यांनी मुद्दामून घेतलं होतं, कारण ते जेव्हा परिव्राजक व्रतामध्ये होते तेव्हा आपले गुरुबंधू कदाचित आपल्याला शोधून काढतील म्हणून त्यांनी स्वतःचं नाव बदलून सच्चिदानंद असं ठेवलं होतं. आणि अर्थातच असं म्हणतात की अमेरिकेला जाण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या खेत्रीच्या अजित सिंग महाराजांनी विवेकानंदांना विवेकानंद हे नाव दिलं. आणि हे विवेकानंद नाव घेऊनच बोटीमध्ये 31 मे 1893 विवेकानंदांनी पाय ठेवला. काली महाराजांचं नाव अभेदानंद ठेवलं. काली महाराज हे जन्मजात योगी होते. ज्याची निर्गुण ब्रह्मावर अभेद्य श्रद्धा आहे असा तो अभेदानंद म्हणून काली अभेदानंद झाले. शशी महाराजांची जी धारणा होती ती रामकृष्णांच्या प्रती अतीव भक्तीची धारणा होती. त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये केवळ रामकृष्ण परमहंस सोडले तर काहीच अस्तित्वात नाही असे असणारे शशी महाराज, त्यांची ती रामकृष्णांवरची भक्ती बघून नरेंद्रांनी त्यांना नाव दिलं रामकृष्णानंद. खरं म्हणजे रामकृष्णानंद हे नाव विवेकानंदांना स्वतः घ्यायचं होतं, पण त्यांनी ते शशी महाराजांसाठी सोडलं, कारण त्यांची भक्ती रामकृष्णांवर मोठी होती याची खात्री नरेंद्रांना होती. लाटू महाराज म्हणजे अत्यंत अनपड गवार बिहार मधला एक जनावर हाकणारा मुलगा, जो शाळेत सुद्धा गेला नाही, ज्याला स्पष्ट उच्चार करता येत नव्हते, ज्यांनी कोणताही ग्रंथ वाचला नाही, पण रामकृष्ण परमहंसाचा चमत्कार म्हणून लाटू महाराज म्हणजेच अद्भुतानंद असं त्यांचं नाव ठेवलं, कारण त्यांच्या बाबतीत सगळंच अद्भुत होत. आपण नवविधा भक्तीमध्ये लाटू महाराज म्हणजे अद्भुतानंदांचं चरित्र पाहिलेलं आहे. याच बरोबर निरंजन महाराजांना निरंजनानंद असं नाव देण्यात आलं.
जोगेन महाराज योगानंद बनले, बाबूराम महाराज प्रेमानंद बनले, हरी महाराज तुर्यानंद बनले, बुढो गोपाल म्हणून जे होते वयाने वयस्क असणारे ते अद्वैतानंद बनले, प्रसन्न शारदा त्रिगुणातीतानंद बनले, सुबोध महाराज सुबोधानंद बनले आणि गंगाधर महाराज अखंडानंद बनले. अशी सगळ्यांची नाव बदलण्यात आली. काय होत होतं या मठामध्ये जिथे हे सगळे एकत्र राहत होते हे आपल्याला सगळ्यांना साधक ज्यांना बनायचे त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. मठाची अवस्था आपण पाहिलेली आहे, कशा पद्धतीची होती, खाण्यापिण्याची काय आबाळ होती तेही पाहिलेलं आहे. या ठिकाणी महेंद्रनाथ गुप्त ज्यांनी गॉस्पेल ऑफ रामकृष्ण लिहिलं ते मधून मधून येत असत, त्यामुळे त्यांनी जे वर्णन केलं त्यावरून आपल्याला मठामध्ये काय चालायचं हे कळतं. अशातच विवेकानंदांचे शिष्य ज्यांचं नाव विरजानंद महाराज असं होतं, त्या विरजानंद महाराजांचं आगमन या मठामध्ये 1891 झालं. पण त्यांनी ऐकलेल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या त्यामुळे आपल्याला मठात काय काय चालवतंय कळत. या मठामध्ये भिंतीवर सगळ्या देवांचे फोटो लावले होते. जी देवपूजेची खोली होती ती संपूर्णपणे शशी महाराजांच्या हातात होती, कारण शशी महाराज म्हणजे रामकृष्णानंद या महाराज जे होते त्यांची रामकृष्णांवर इतकी श्रद्धा होती की त्यांनी तिथे एक छोटासा पलंग, त्या पलंगावर रामकृष्णांच्या रक्षा, त्यांचा स्वतःचा रामकृष्णांचा पलंग, त्याच पलंगावर त्यांचा फोटो, त्यांच्या चपला. आजही या सगळ्या वस्तू आपल्याला दक्षिणेश्वरला बेलूर मठाला जर भेट दिली तर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्या आत्ता ज्या पाहायला मिळतात त्या त्यावेळेला रामकृष्णानंदांनी सगळ्या सुरक्षित ठेवल्या म्हणून पाहायला मिळतात. भिंतीवर वेगळ्या वेगळ्या देवांचे फोटो लावले होते आणि अगदी महत्वाची गोष्ट आपल्याला कळण्यासारखी म्हणजे त्याच्यात येशू ख्रिस्ताचा फोटो होता, झरतृष्ट्राचा फोटो होता. रामकृष्णांनी सगळ्या धर्मांच्या समभावाचा पुरस्कार केलेला आहे. आपल्या धर्माचा अभिमान असणं हे सुयोग्य आहे, पण दुराभिमान असणं हे धर्माला घातक आहे. स्वामी विवेकानंदांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या अभिमानाची अंधता वाढीला लागते तेव्हा तो धर्म जरी दुसऱ्या धर्मावर अत्याचार करत सुटला तरी तो स्वतःच्या धर्माची पायमल्ली करत असतो. एक ना एक दिवस असा संकुचित धर्म या पृथ्वीच्या पाठीवरून नाहीसा होतो. हिंदू धर्माच्या अस्तित्वाची, हिंदू धर्माच्या टिकून राहण्याची जर काही गुपित असेल तर ते त्याच्या स्वीकारार्हतेमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा निमुळता दृष्टिकोन हिंदू धर्मामध्ये नसल्यामुळे असंख्य अत्याचार होऊन सुद्धा या धर्माला कोणी हात लावू शकलेला नाही, लावू शकणार नाही, असं स्वामी विवेकानंदांचं मत आहे. म्हणून या ठिकाणी या मठामध्ये ज्या गोष्टी चालत त्यामध्ये हे सारे फोटो जे होते ते सर्व धर्मांना समाविष्ट करणारे होते. काही वाद्य होती, एक तानपुरा होता, एक पखवाज होता, फाटक्या जाड चटया होत्या. सहसा सगळे जमिनीवरच बसत, जमिनीवर भरपूर खड्डे होते. हे सांगण्याचं कारण असं आहे की घरच्या सुखवस्तू घरामध्ये अत्यंत मऊ गादीवर किंवा सोफा सेटवर बसून सुद्धा आपलं ध्यान होत नाही, आणि ही सगळी मुलं अत्यंत खोल खड्डे पडलेल्या जमिनीवर बसून सुद्धा तासन तास ध्यानाला बसत असत. अशामध्येच ही मुलं जेव्हा थोडीशी भिक्षा मागायला जात तेव्हा या सगळ्यांना हंस असं म्हणून चिडवत असत, कारण हे सगळ्यांना परमहंसांचे अनुयायी मानत असत. त्यामुळे बरीचशी तरुण मुलं गल्लीमध्ये या सगळ्या मुलांच्या मागे लागत, भिक्षा देणं तर दूरच राहिलं पण यांच्या मागे राहून हंसाचा आवाज म्हणजे बदकाचा आवाज काढत काढत काही लोक दगड सुद्धा मारत. काही लोकांची तर खात्री झाली होती की या ठिकाणी असल्या वाड्यामध्ये राहणारी जी मुलं आहेत ना ती सगळीच्या सगळी नैतिकतेने भ्रष्ट झालेली आहेत. बहुतेक इथे बाई आणि बाटली दोन्ही चालू असणार आहे, म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलेलं होतं. आणि एक दिवस या मठातून अत्यंत सुमधुर
जवळजवळ स्त्रीच्या आवाजामधलं गाणं ऐकायला मिळालं आणि सगळ्यांची खात्री झाली की या मठामध्ये स्त्री आहे आणि ही लोक सगळे व्यभिचारी आहेत. म्हणून त्या गल्लीतले लोक गोळा झाले आणि 5-50 लोकांनी धावा बोलला, सरळ त्या मठाच्या आत गेले. जिथून गाण्याचा आवाज येत होता तिथं गेले आणि पाहतात तो काय शारदानंद महाराज भजन म्हणत होते. शारदानंदांचा आवाज अगदी पातळ होता, त्यामुळे तो स्त्रीसारखा वाटायचा, सुमधुर आवाज होता. अशातच अशी परिस्थिती झाली की 1890 साली एकाच महिन्यामध्ये ज्या लोकांनी आर्थिक मदत देऊ केली होती ते सुरेंद्रनाथ मित्र म्हणजे सुरेश दादा आणि बलराम बोस दोघांचाही मृत्यू झाला. म्हणजे मठाचं भाडं देणारे जे होते तेच, त्यांचंच निर्वाण झालं. आता पुढचा खर्च कोण देणार? परत एकदा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. या सगळ्यांना या परिस्थितीमध्ये एकत्र ठेवणारे नरेंद्र महाराज म्हणजे विवेकानंद सुद्धा कधी कधी इतके वैतागून जात की म्हणत की मला मठ बंद करावासा वाटतो. पण मठ बंद न होण्याचं एकमेव कारण म्हणजे एक शिष्य मात्र अढळ राहिला शेवटपर्यंत, त्यांचं नाव रामकृष्णानंद महाराज, शशी महाराज. गमतीचा भाग म्हणजे 1886च्या डिसेंबरला चालू झालेला हा मठ नंतर हे सगळे साधू परिव्राजक व्रताला बाहेर पडले. कोणी भारत भ्रमंतीला गेला, कोणी तिबेटकडे गेला, कोणी दक्षिणेकडे गेला, कोणी पूर्वेकडे गेला, स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले, सगळे सगळीकडे गेले. पण या मठामध्ये शेवटपर्यंत एक व्यक्ती मात्र रामकृष्णांची पूजा करत राहिली, ती म्हणजे शशी महाराज. म्हणून अभिमानाने स्वामी विवेकानंद म्हणत असत की जर रामकृष्ण मठ जर कोणी ठेवला असेल बांधून तर तो माझा शशी आहे. शशी महाराज इंग्रजीच्या एका भाषणामध्ये स्वामीजींनी सांगितलं होतं की ही इज इममुव्हेबल लाईक हिमालय. हिमालय पर्वतासारखे दृढ राहिले होते. सगळ्यांना जेवायला द्यायचे, रामकृष्णांची पूजा करायचे, सकाळ संध्याकाळ आरती, पूजा, भजनात भाग घ्यायचे, जेवणाची व्यवस्था करायचे, सगळ्यांना जेवायला उठवायचे, सगळ्यांच्या तोंडामध्ये कधी कधी जेवण कोंबायचे, कारण सगळे ध्यानाला बसले की कोणाला जेवणाचं भानच राहायचं नाही. कोणालाही सगळे ध्यानात बसलेले असताना हळू शशी महाराज एकटेच भिक्षा मागायला बाहेर जायचे. भिक्षा मागून आणलेलं अन्न ठाकूरांना भोग, रोज ठाकूरांना प्रसाद चढवला जात असे, भोग चढवला जात असे. कधी कधी असं झालेलं आहे की सगळे शिष्य उपाशी राहिलेत, पण एक फळ का होईना पण कुठून तरी पैदा करून ते आपल्या रामकृष्णांना ठाकूरांना अर्पण करत असत आणि ठाकूरांची पूजा सागर संगीत करत असत. आपण देवाची पूजा करतो, थोडक्यात म्हणजे देवाला पाण्यामध्ये बुचकळून काढतो. देव पूजेचं महत्व श्री संप्रदायाचा जर कोणी अभ्यास केला असेल, दक्षिणेमध्ये रामानुजाचार्यांचा जो श्री संप्रदाय आहे त्यामध्ये असं मानणं आहे की जे भगवान विष्णू नारायण आहेत त्यांचं जे अवतरीकरण झालेलं आहे त्यांच्या एका अवतरीकरणाचा आविष्कार म्हणजेच विग्रह म्हणजे मूर्ती आहे. म्हणून जी समोर विष्णू किंवा कृष्ण किंवा भगवानांची किंवा भगवान श्रीरामांची मूर्ती आहे ती दगडाची मूर्ती असं कधीही समजू नये, कारण विग्रह हा त्याच्याच अवतारीकरणाचा स्पष्ट पुरावा आहे आणि तसंच मानून विग्रहाला तो मान द्यावा. एखाद्या जिवंत व्यक्तीला स्नान घालताना जसं आपण त्या व्यक्तीच्या डोळ्यात बोट जाणार नाही याची काळजी घेतो, त्याला साबण लावला तर त्याला इकडे तिकडे त्याच्या डोळ्यात जाणार नाही हे पाहतो, त्याच्या तोंडात पाणी जाणार नाही हे पाहतो, तसं पूजा करताना प्रत्येक मूर्तीमध्ये जिवंतपणा कल्पून एखाद्या जिवंत श्रीरामाला, एका जिवंत श्रीकृष्णाला आपण स्नान घालवतो अशा पद्धतीने पूजा करावी. तशी पूजा शशी महाराज करत असत. इतकंच नव्हे तर भोग चढवल्यानंतर तांबूल म्हणजे तंबाखू खाण्याची सवय रामकृष्णांना असल्यामुळं स्वतः तंबाखू मळून ती रामकृष्णांच्या मुखापर्यंत नेऊन रामकृष्णांनी ती मुखात घेतली अशा संभावने सहित सगळी पूजा होत असे. अशी सागर संगीत रोज पूजा शशी महाराज करत असत. विवेकानंदांचं आणि शशी महाराजांचं मात्र प्रचंड भांडण होत असे. विवेकानंद म्हणत हे पूजा उजा अर्चा विरच्या काही खरं नाही, आपण निर्गुण ब्रह्माचे उपासक आहोत, रामकृष्णांचा आपण संदेश सगळीकडे पोचवणार आहोत, रामकृष्णांची पूजा करून त्यांचा दुसरा देव आपल्याला बनवायचा नाही.
पण शशी महाराजांनी मात्र अजिबात ऐकलं नाही. कधी कधी ही भांडणं इतकी हमरातुमरीवर येत असत. एकदा एका भांडणात तर हमरातुमरीवर आल्यानंतर शशी महाराजांनी विवेकानंदांचे केस धरून त्यांना ओढत ओढत बाहेर घेऊन गेले की माझ्या देवाबद्दल काही बोलायचं नाही. पण गमतीचा भाग असा होता, कितीही वाद झाले, कितीही वितंड झाले, कितीही भांडणं झाली, तरी सगळेच्या सगळे प्रेमाने बांधलेले होते. हे रुसणं फुरंगटणं जे काही होतं ते प्रेमाच्या कक्षेच्या आतच चालायचं. जेव्हा पूजा संपायची तेव्हा सगळे एकत्र यायचे. जय जय गुरुदेव अशा या मोठ्या घोषणेनी सकाळच्या पूजेची सांगता व्हायची. संध्याकाळची आरती तर म्हणजे वाखाणण्यासारखी होती. 2.5-3 तास रामकृष्णांची आरती चालत असे. शंख, घंटानाद, धूप, अगरबत्ती, सगळीकडे धूपाचा सुगंध पसरलेला आहे, अगरबत्त्या लावलेल्या आहेत, शंखाचे नाद होत आहेत. आणि आरतीसाठी काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये जी आरती म्हटली जाते काशीला, बनारसला, तीच आरती इथे रामकृष्णांसाठी म्हटलेली जायची. जय शिव ओंकारा, भज शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिवा, हर 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 शिव महादेवा, जय शिव ओंकारा. 2.5-3 तास या आरतीमध्ये सगळे शिष्य नाचत, कोण उन्मनी अवस्थेमध्ये गेलेला आहे. धुकट धुरकट वातावरण तयार झालेलं आहे धुपामुळे. विवेकानंद डोलतायत, राखाल महाराज नाचतायत, कोण तिथल्या तिथे गिरकी घेतोय, कोण रामकृष्णांच्या पलंगाच्या भोवती नाचत 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 गोल फिरतोय. अशा पद्धतीने रोज ही आरती व्हायची. आणि आरतीच काय, त्या आरतीच्या माध्यमातून सगळेच उन्मनी अवस्थेमध्ये जायचे. हे झाल्यानंतर कधी कधी परत ध्यानाला रात्री बसत. रात्रभर ध्यान, रात्रभर भजन. काही काही शिष्यांना ध्यानामधून ग्लानी आलेली आहे, पडलेत खाली, इतकं ध्यान. सकाळी गंगेकाठी स्नान केल्याबरोबर गंगेकाठीच धुनी लावून तिथे ध्यान. फक्त एकच ध्येय, ईश्वर साक्षात्कार. या सगळ्यामध्ये नरेंद्रनाथ 24 तास कार्यरत होते. ब्राह्म मुहूर्तावर उठायचे 3:30 वाजता. ज्याला साधना बिछाण्यात झोपून करायची त्यांनी स्पष्टपणे साधनेचा त्याग करावा. ते कधीही जमणं शक्य नाही. ज्याच्यामध्ये नियमबद्धता नाही त्यात सत्वगुणाचा परिपोष होणारच नाही. ज्याला खरी साधना करायची त्यांनी काही नियम घालून घेतलेच पाहिजेत. मी ब्राह्म मुहूर्तावर उठणार, ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करणारा माणूस, साधक, हा नेहमी झोपेसाठी वेळेवरच पोचला पाहिजे. अत्यंत तिरस्करणीय अशा टेलिव्हिजनवरच्या कोणत्या तरी सिरियल बघून रात्री 12ला झोपणाऱ्यांच्याकडून कधीही साधना होऊ शकत नाही. विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत, जेव्हा महान योगी म्हणून प्रसिद्ध पावले, त्यानंतर सुद्धा मठामध्ये 1902ला मृत्यू व्हायच्या अगोदर 1 महिना सुद्धा स्वतः स्वामीजी 3:30 वाजता उठून हातामध्ये घंटा घेऊन सगळ्या ब्रह्मचार्यांना उठवत असत. ब्राह्म मुहूर्तावर उठणे, गंगेला जाऊन स्नान करणे आणि स्नानानंतर सरळ ध्यानात बसणे ते दुपारी 11 वाजेपर्यंत. शशी महाराज येऊन जोपर्यंत उठवत नव्हते तोपर्यंत सगळे ध्यानामध्ये असायचे. नंतर चर्चा चालायची. हे सगळं दैनंदिन सांगण्याचा एकमेव कारण म्हणजे आपण आपल्या दैनंदिनामध्ये काय काय करतो आणि इथं काय चाललंय हे बघण्यासारखं आहे, तुलना करण्यासारखी आहे. एकही क्षण भगवंताच्या शिवाय काढायचा नाही. चर्चा भगवंताची, नाम भगवंताचं, वादविवाद भगवंताबद्दल, वाचन भगवंताबद्दल.
वेदो नित्यमधीयताम. आचार्यांचं वचन आहे, वेद हा नित्य अधीयताम. इथे चर्चा असायची, पण चर्चेमध्ये सुद्धा संकुचित वृत्ती ठेवू नये. आम्ही अद्वैतवादी आहोत, त्यामुळे आम्ही रामानुज वाचणार नाही, आम्ही मध्वाचार्य वाचणार नाही, असा मूर्खपणा कधी करू नये. आपल्या स्वधर्माशी बांधील राहावं, पण सगळेच भगवंताला शोधण्यासाठी बाहेर पडलेले आचार्य आहेत, त्यांचं वाचन करत राहावं. काय कशाची चर्चा चालत होती हे पाहण्यासारखं आहे. इग्नॅशियस लॉयला नावाचा मोठा ख्रिस्ती संत होऊन गेला. या इग्नाशियस लॉयलाच्या चरित्राबद्दल अर्थातच नरेंद्रनाथ, सगळ्या ज्ञानाचं कोठार म्हणजे नरेंद्रनाथ होते. त्यात त्यांची सांगण्याची पद्धत, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या डोळ्यातलं तेज, त्यांच्या मुखातून वाणी बाहेर पडत असणाराचा तो प्रभाव, क्षणात वातावरण पालटून जायचं. आणि स्वामीजी, फादर इग्नॅशियस ऑफ लॉयला, जॉन ऑफ आर्क, झाशीची राणी, सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या चर्चा चालू असायच्या. महाराज, आपण अत्यंत कृपण आहोत, आपलं वाचन इतकं तोकडं आहे. भगवंतांनी 4 ग्रंथ दिले, तेही आपल्याकडून वाचून होत नाही. रामायण महाभारताच्या पुढे आपली गाडी जातच नाही. त्यात सुद्धा रामायणातले काही ठरलेले प्रसंग लहानपणापासून ऐकले म्हणून सोडलं, तर बाकी सगळं या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतो. दिसा माझी काहीतरी वाचित जावे, हे सगळं ऐकून आपण विसरून जातो. स्वामी शिवानंदांनी आपल्याला एक साधनेची डायरी दिलेली आहे, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की रोज 1 तास किमान धर्मग्रंथांचा अभ्यास झालाच पाहिजे. रोज किमान 1 श्लोक पाठ झाला पाहिजे. हे सगळे सत्वगुणाची लक्षण आहेत. नरेंद्रनाथ नुसते फक्त अध्यात्मातच असं नव्हे, कार्लाइलनी लिहिलेल्या फ्रेंच रिव्होल्युशन म्हणजे फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या इतिहासाचं पुस्तक सगळे मिळून वाचायचे. इतकंच नव्हे, तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिवशी म्हणजे त्याचं जेव्हा स्मरण असेल त्या दिवशी सगळे शिष्य एकामेकाच्या हातात हात घालायचे आणि जसे फ्रान्समध्ये फ्रेंच सैनिक ज्या वेळेला राज्यक्रांती यशस्वी झाली त्यावेळेला रस्त्यावर नाचत होते, त्या पद्धतीने पुढे मागे असे एकामेकाच्या हाताला हात धरून विवा ला रिपब्लिक, क्रांतिकाराचा विजय असो असा घोष करत सांगण्याचा उद्देश असा आहे, विषयांचं बंधन ज्ञानी माणसाला चर्चा करण्यासाठी असत नाही, आणि जे जे वाचतो त्याचा भगवंताशी संबंध लावण्याचा प्रयत्न. अशी ही अवस्था संध्याकाळच्या चर्चांची असायची. कधी कधी गच्चीवर रात्री 2 पर्यंत भजन चालू असायचं, राम राम सीताराम, जय राम सीताराम. आणि भजनांची प्रचंड मोठं कोठार स्वामी विवेकानंदांच्याकडे होतं. एका पाठोपाठ एक भजन त्यांना पाठ असायची. अर्थातच या भजनांमध्ये कबीरांच्या भजनांचा प्रभाव जास्त होता हे सांगायलाच नको. असे सगळे एका वेगळ्या अवस्थेमध्ये तिथे राहत असत. दिवसभर या उन्मनी अवस्थेमध्ये एका पाठोपाठ एक अशा लाटा यावा त्याप्रमाणे ही सगळी अवस्था चालू होती. इथे नरेंद्रांनी म्हणजे स्वामी विवेकानंदांनी सगळ्यांना काय शिकवलं? तत्वज्ञान शिकवला, इतिहास शिकवला, समाजशास्त्र शिकवलं, साहित्य शिकवलं, कला शिकवली, शास्त्र शिकवलं. अहो, इतकंच नव्हे तर पाश्चिमात्य तत्वज्ञानातला इमॅन्युअल कांत असो, हेगेल असो, स्टुअर्ट मिल असो, हर्बर्ट स्पेन्सर असो, हे त्या काळचे दिग्गज तत्वज्ञ. हर्बर्ट स्पेन्सरशी तर स्वामी विवेकानंदांनी पत्रव्यवहार केलेला होता. पर सांगण्याचा हेतू इतकाच की मन मोकळं असावं, बुद्धी विस्फारित असावी, विस्तारित असावी, सगळं घ्यावं, त्यातलं चांगलं चांगलं साठवून ठेवावं, गोठवावं, हे इथून आपल्याला कळतं. नरेंद्रांनी शरदचंद्र बाबू, ज्यांनी रामकृष्ण लीला प्रसंग लिहिलं, शारदानंद महाराज, त्यांना गायचं कसं हे शिकवलं, कारण गायनाचे मास्टर होते स्वामीजी. काली महाराजांना त्यांनी पखवाज कसं वाजायचं हे शिकवलं, कारण स्वामी विवेकानंद उत्कृष्ट पखवाज आणि तबला वाजवत असत. बाहेरच्या बाजूला एक छोटस गंगेच्या काठी झाड होतं मोठं. त्या झाडाच्या बुंध्याखाली स्वामीजी बसायचे आणि सगळे गुरुबंधू असे बाजूला बसायचे आणि स्वामीजी प्रवचन करायचे.
ज्या ज्या लोकांना अभ्यास करताना शंका वेदांताच्या येत असत, त्या सगळ्या शंकांचं निरसन एकमेव व्यक्ती करत असे ते म्हणजे स्वामी विवेकानंद. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वेदांग, कल्प, शिक्षा, निरुक्त, व्याकरण, सगळ्याच विषयांमध्ये गती, अद्वितीय, प्रतिभावान. हे फक्त योग्याला जमत. जो योगी चैतन्याच्या अत्युच्च अवस्थेवर आरूढ असतो त्याला सगळं सोपं जात. जशी जुन्या काळी शंकराचार्यांच्या मुखातून जेव्हा शब्द बाहेर पडत असत तेव्हा संपूर्ण समाज दिग्मूढ होऊन जात असे की इतकं ज्ञान घेऊन कसा एखादा व्यक्ती जन्माला घेऊन येऊ शकतो, तीच अवस्था स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत आपल्याला दिसते. बरं, हिंदू धर्मामध्ये आहोत म्हणून केवळ हिंदू धर्माची चर्चा असं नव्हे, बुद्ध धर्माला सुद्धा प्रमुख स्थान होतं. एक फार मोठा ग्रंथ आहे बुद्ध धर्मामध्ये, बुद्धांच्या बद्दल, त्याचं नाव आहे, नाटक आहे, ते काव्य आहे, त्याचं नाव आहे ललित विस्तार. या ललित विस्ताराचं चर्वण करून झालं होतं, एक एक ओळ वाचून झाली होती. त्याच्यामध्ये बोधिसत्वांच्या तुषिता अवस्थेमधून भगवान बुद्ध जेव्हा जन्माला आले, अवतरित झाले, तिथपासून ते गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांचं पहिलं सारनाथ मध्ये इसिपतना नावाच्या ठिकाणी त्या बागेमध्ये त्यांनी पहिलं जे प्रवचन केलं, ज्याला धर्मचक्र परिवर्तन असं म्हणतात, ज्याला पाचच लोक ऐकायला होती, पहिलं प्रवचन बुद्धांचं, इथपर्यंतचा सगळा विस्तार जो आहे तो त्या ललित विस्तारामध्ये आहे. या ललित विस्तारामध्ये बुद्धांच्या तत्वज्ञानाची चर्चा स्वामी विवेकानंद सगळ्यांच्या बरोबर करत असत. बुद्धांचं वर्णन करताना जेव्हा स्वामी विवेकानंद आवेशामध्ये येत त्यावेळेला अक्षरशः खरोखर डोळ्यासमोर बुद्धांच्या काळामध्ये सर्वजण जात आणि बुद्धांचा सगळा प्रवास जणू काय डोळ्यासमोर घडतोय. बुद्धांचं गयेला जाणं, बोधिवृक्षाखाली त्यांना झालेला ज्ञान, तिथून चालत चालत पुढे आलेले, तिथून पाटलीपुत्राकडून पुढे येऊन बौद्ध गयेकडे पोहोचले, बौद्ध गयेपासून पुढे आले ते सारनाथला आले, सारनाथ मध्ये त्यांचं पहिलं प्रवचन झालं. अशाच प्रकारे ते त्या काळी ऐतिहासिक मोठी घडलेली घटना म्हणजे नागसेना आणि मेनांडर नावाचा ग्रीक राजा यांच्यामध्ये झालेला तात्विक संवाद, त्याला मिलिंद पन्हो नावाचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं वर्णन, या कारले भाजीच्या लेणी, एलिफंटाच्या लेणी, अंधेरी, अजंता एलोरा, कैलाश एलोराचं वेरूळचं कैलाश टेम्पल, या सगळ्यांचं वर्णन स्वामीजी इतिहास, बुद्ध तत्वज्ञान याला जोडत जोडत करत आणि सगळे ऐकत बसलेले असत. हे सगळं बघून त्यावेळेला ख्रिश्चन मिशनरी आजूबाजूला फिरत असत कलकत्त्यामध्ये. त्यातला एक मिशनरी आत घुसला, त्याला वाटलं 12-15 तरुण मुलं आहेत, सगळे ख्रिश्चन होतील म्हणून तो तिथं ख्रिश्चन धर्माचं तत्वज्ञान सांगायला आला. त्याचं दुर्दैव असं की तो जे जे बोलत होता त्या प्रत्येक गोष्टीला पुराव्यासहित, अगदी टोरापासून ते हिब्रू बायबल, लॅटिन बायबल, पॉल, ल्यूक सगळ्यांचे संदर्भ देत देत स्वामीजींनी त्याला इतका खोडून काढला की त्यालाच ख्रिश्चन धर्माबद्दलची माहिती स्वामीजींच्याकडनं शिकायला लागली आणि तो हिरमुसून परत निघून गेला. गमतीचा भाग म्हणजे तिथे बाकीच्या विषयांचा पण अभ्यास होत होते. शशी महाराज अल्जिब्राचा अभ्यास करत होते. इंग्रजी साहित्य विषय असल्यामुळे मार्क ट्वेन नावाचा मोठा जो ह्युमरिस्ट जो होऊन गेला, लेखक जो होऊन गेला, टॉम सॉयर आणि हकलबेरी फिन वगैरे ज्यांनी पात्र काढली, तो मार्क ट्वेन, ज्याचं खरं नाव सॅम्युअल क्लेमेन्स असं होतं, त्याची सुद्धा पुस्तकं तिथं अभ्यासली जात होती. गीतेचा तर अभ्यास चालू होताच. अशात प्रश्न विचारले जायचे. प्रसन्न महाराजांनी प्रश्न विचारला स्वामी विवेकानंदा, स्वामीजी ईश्वराचं दर्शन होईल ना हो आपल्याला? आणि स्वामीजी मोठमोठ्याने हसले, अरे म्हणाले तुझी भूक ती किती,
रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे एका मुंगीला खाऊन खाऊन काय खाईल? साखरेचा एक दाना. ईश्वर गुळाची ढेप आहे. ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुना तिष्ठती भ्रामयान सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. ऐकलेलं नाहीयेस का प्रसन्न तू? अरे एखाद्या यंत्राला दिलेल्या गतीप्रमाणे मी हे सगळं खेळवतोय असं तू म्हणतो आणि त्याला तू संपूर्णपणे जाणण्याची इच्छा व्यक्त करतोस. प्रसन्न महाराजांनी विचारलं, मग महाराज आम्ही साधना करायची कशी? बोले फक्त कळवळ्याची एक हाक दे, तो तिथेच आहे. कारण त्याला दिलेली हाक अत्यंत हळू आवाजात सुद्धा त्याला ऐकू येते. चीटी के पग नेवर बाजे. मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधले तर त्याचा जो आवाज असेल वो भी वो सुन लेता है, ना जाने तेरा साहेब कैसा है, कबीर महाराज सांगतात. आणि गमतीचा भाग म्हणजे या चर्चेमध्ये प्रसन्न महाराजांनी हा प्रश्न विचारल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी दाखला म्हणून कबीरांचंच भजन सांगितलं. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, ना तीर्थ में ना मूरत में ना एकांत में ना निवास में, ना मंदिर में ना मस्जिद में ना काबे कैलाश में, मैं तो तेरे पास में. नरेंद्रांचं प्रवचन सगळ्या अंगाने असायचं. प्रसन्न महाराज कधी कधी गोंधळून जायचे. ईश्वरावर अजिबातच विश्वास न ठेवता निर्गुण ब्रह्माचंही वर्णन करायचे, नंतर ईश्वराचंही वर्णन करायचे. भक्ती आणि ज्ञान दोन्हीही अग्नीतून तापलेले शब्द बाहेर पडत होते. अहम ब्रह्मास्मी हेही सांगायचे आणि शरणागतीमध्ये अहम कप पदार्थ तेही सांगायचे. आणि हे सगळं ज्या ज्या वेळेला व्हायचं त्यावेळेला बोलता बोलता कधी स्वामी विवेकानंद उन्मनी अवस्थेत जायचे कळायचं नाही. कारण सांगणारे आणि ऐकणारे दोघेही त्या अवस्थेमध्ये होते. महाराज ऐकणं, श्रवणाला एवढं महत्व दिलेलं आहे. त्यापैकी जे आपाततः श्रवण आहे, अंगी श्रवण आहे आणि अंग श्रवण आहे. आपण श्रवण नावाची भक्ती जेव्हा पाहिली नवविधामध्ये तेव्हा सगळं बघून आलेलो आहे. श्रवण म्हणजे आता मी बोलतोय तुम्ही ऐकता, ही श्रवणाची सगळ्यात खालची निम्नस्तर पातळी आहे. चैतन्याचा आविष्कार जेव्हा वरच्या प्रतलांवर व्हायला लागतो तेव्हा जे जे काही ऐकायला येतं त्याचा जो अर्थ ध्वनित होतो, त्या ध्वनित झालेल्या अर्थामुळे विचारांची जी आंदोलनं तयार होतात त्याची पातळी चैतन्याच्या प्रतलाप्रमाणे बदलत जाते. म्हणून चैतन्याच्या उच्च अवस्थेमध्ये काही फुटफुटलेले शब्द सुद्धा मंत्र म्हणून बाहेर पडतात. अजून सुद्धा आपल्याला ओम गंग गणपतये नमः मधला गंग कळत नाही. गंग नावाचा कोणताही आपल्या वर्णमालेमध्ये काही नाहीये. पण हा गंग नावाचा जो उच्चार आहे, हा गंग जो आहे तो त्या अवस्थेमधला आहे. म्हणून बीजमंत्र ह्रीम क्लीम असे सगळे असतात, पण त्या ह्रीम क्लीमला आपल्या वर्णमालेत शोधता येत नाही. अशातच नरेंद्रांनी आज्ञा सोडली की आपल्या शेजारी असलेल्या पददलितांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांची सेवा करायची. ताबडतोब गुरुबंधूंपैकी काही जण उभा राहिले, म्हणाले आम्ही हे करणार नाही, कारण आम्ही सगळे संन्यासी आहोत. हे संन्यासाला हे काम करायला लागत नाही, कारण संन्यासी या वर्णाश्रमाच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे ही समाजसेवा, लोकसेवा. आणि मग नरेंद्र कडाडले. नरेंद्रांनी सांगितलं, ज्या गुरूंची तुम्ही शपथ खाताय तो गुरु दलितांच्या घरी जाऊन आपल्या केसांनी त्यांची जमीन झाडत होता. आणि ज्या तत्वज्ञानामध्ये पददलितांची सेवा त्याज्य आहे असं तत्वज्ञान सुद्धा मला नको. बाहेर सगळ्यांनी पडून प्रवचन करावी की न करावी याबद्दल सुद्धा खूप मोठे वाद होत असत. शिकवावं लोकांना की नाही शिकवावं, गुरुबंधूंना ठीक आहे, पण बाहेर पडून आपण रामकृष्णांचा उपदेश सगळ्यांना कळवावा का? सुरुवातीला नरेंद्र महाराज नाराज होते की या बाबतीत त्यांची फारशी इच्छा नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्यांदा आपल्याला परमेश्वराचं दर्शन व्हावं, मग आपण काही उपदेशाची गोष्ट पाहू. आणि त्याच्यासाठी त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचं एक उदाहरण दिलं होतं, ऐकण्यासारखं आहे.
ईश्वरचंद्र विद्यासागर हे खूप मोठे समाज सुधारक, रामकृष्ण परमहंसांची त्यांची भेटही झाली होती. खूप ज्ञानी माणूस. त्यांनी संपूर्ण आयुष्य जे जे रंजले गांजले त्यांच्यासाठी खर्च केला. असंख्य कष्ट करून सगळ्यांना शिकवण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यांना असं विचारलं की तुम्ही सगळं एवढं करता, मग प्रवचन का करत नाही? त्यांनी असं उत्तर दिलं की मला प्रवचन केल्यामुळं खूप शिक्षा होईल. लोकांनी विचारलं असं कसं शिक्षा होईल? ते म्हणाले बघा, मी जर मृत्यू पावलो आणि जर गेलो वर, तर चित्रगुप्त मला विचारेल की तुम्ही कोण? ईश्वरचंद्र विद्यासागर. ठीक आहे, तुम्ही अमुक 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 चुका केलेल्या आहेत, पाप केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला 10 फटके पडतील. मग मला 10 फटके दिले जातील आणि मग मी पुढे जाईल. त्याच्यानंतर माझं प्रवचन ऐकलेला माणूस तिथं येईल. त्याला चित्रगुप्त म्हणतील की तू काय काय केलंस? तर मी या चुका केल्या. का केल्या? तर मी ईश्वरचंद्र विद्यासागरांचा उपदेश ऐकत होतो. याचा अर्थ जर त्यांच्या उपदेशाने तू चुका केल्या तर तुला 10 फटके, आणि ज्याला उपदेश केला त्याला 25 फटके. असे फटके पडू नयेत म्हणून मी उपदेश करत नाही, असं विनोदानी ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणत असत. पण त्यातलं गांभीर्य ओळखून विवेकानंदाने सुद्धा असं ठरवलं होतं, आणि असा त्यांचा संवाद महेंद्रनाथ गुप्तांशी झाला होता. पण नंतर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली काही वाक्य आठवली, जी साधारण समर्थांनी सांगितली दासबोधामध्ये तसे, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन. आणि मग असं ठरवलं की जेव्हा जेव्हा आपण परिव्राजक व्रताला जाऊ तेव्हा प्रवचनाची संधी आली तर आपण रामकृष्णांचा उपदेश हा सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. बऱ्याच वेळेला साधनेमध्ये या सगळ्या मुलांना, गुरुबंधूंना आणि विवेकानंदांना सुद्धा मध्येच एक प्रकारचं मनावर मळभ येत असे की अजून आपल्याला ईश्वर दर्शन झालेलं नाही. आणि अशा वेळेला जेव्हा ते थोडेसे वैफल्यग्रस्त अवस्थेत असत, त्या वेळेला या संन्यासांचे आई वडील किंवा वडील जे बाहेर कलकत्त्यामध्ये होते ते येऊन परत परत त्यांना विनंती करायची की घरी चला, घरी चला. पण ही मुलं ऐकायची नाहीत. शशी महाराजांचे वडील तिथं रोज येऊन बसायचे की शशी तू घरी चल, तू सगळ्यात मोठा आहेस, घराचं कोण बघणार वगैरे. शशी महाराज नाही म्हणायचे. हा प्रसंग इतका पुढे विकोपाला गेला की एकदा आपले वडील आल्यानंतर शशी महाराजांनी दरवाजाला आतल्या बाजूने कडी लावली आणि वडिलांना जायला सांगितलं. हे सगळं सांगण्याचा उद्देश इतका की वैराग्य जर प्रखर आणि तीव्र असेल तरच साधना होऊ शकते. राखाल महाराजांचे वडील जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले की मी देवाला प्रार्थना करतोय की तू घरी येशील, तू जरा घरचं सगळं बघशील. तेव्हा राखाल महाराज म्हणाले मी इथं देवाची प्रार्थना करतोय की तुम्ही मला विसरा आणि मी तुम्हाला विसरावं. नरेंद्रांनी खूप छान वाक्य आपल्या गुरुबंधूंना सांगून ठेवलं होते की अरे राम मिळाला नाही म्हणून श्यामा घ्यायची का? देवाची प्राप्ती झाली नाही म्हणून लग्न करून मुलं काढायची? इतक्या खालच्या पातळीला आपण जायचं? आपली अवस्था साधारण अशीच आहे. रामही मिळत नाही, दामही मिळत नाही, आपण मध्येच आहोत. राम नाम कडवा लागे, मीठा लागे दाम, दुविधा में दोनों गए, माया मिली ना राम. असंच त्या मठांमध्ये जे उत्सव येत असत ते सुद्धा मोठ्यांनी साजरे केले जात असत. ख्रिसमस खूप मोठ्यांनी साजरा करत सगळे. लांबशा अशा काठ्या शोधून काढल्या जात असत. 24 तारखेच्या रात्री भगवान येशू ख्रिस्तांचं अवतरण होणार आहे म्हणून हे सगळे गुरुबंधू आपल्या हातामध्ये त्या काळचे ते जे पंडित होते, जे रात्री यांना भेटायला आले आणि त्यांनी बातमी दिली की येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे, तो प्रसंग साजरा करण्यासाठी सगळे गुरुबंधू हातामध्ये काठी घेऊन डोक्यावर थोडस टोपडं घातल्यासारखं असं करून ते सगळेच्या सगळे, ज्याला आपण ख्रिसमस कॅरॉल म्हणतो, ते गात असत. कधी प्रसंग आला तर ग्लोरिया नावाचं कॅरल आहे, ऐकून बघायला हरकत नाही. ग्लोरियस हा शब्द जो आहे तो ग्लोरियावरून आलेला आहे. ग्लोरियस म्हणजे
तेजपुंज. आता या पृथ्वी तलावर येऊ घातलेलं तेजपुंज व्यक्तिमत्व म्हणजे जीसस ख्राइस्ट येणार आहे. म्हणून त्याची येण्याची आगमनाची जी गाणी आहेत त्याला आपण ख्रिसमस कॅरॉल असं म्हणतो. पहिलं तोगे पाहू काहू कोकत आहे हे कॅरॉलच आहे. विठ्ठलाच्या येण्याची साध चाहूल लागल्यानंतर प्रतिसाद जो दिलेला ज्ञानदेवानी तो तसा दिलाय, तसाच इथे दिलेला आहे. असं हे कॅरॉल गाणं हे ख्रिसमस सारखा सण सुद्धा साजरा करून हे लोक करत असत. अशाच एका ख्रिसमसच्या दिवशी त्यांना बाहेरच्या बाजूला एक ख्रिश्चन मिशनरी दिसला. आनंदाने त्याला घेऊन आले आणि त्याला म्हणाले की अहो आज गुड फ्रायडे आहे. गुड फ्रायडे होता. आज गुड फ्रायडे आहे, तो आम्हाला साजरा करायचा आहे, तुम्ही आम्हाला प्रवचन द्या, आम्ही ऐकतो. पहा, सनातन हिंदू धर्माच्या वेदांताची उपासक असणारी ही सगळी तरुण संन्यासी एका मिशनरीला घेऊन त्याच्या तोंडून ख्रिस्तांचं प्रवचन ऐकण्याची सुद्धा मानसिक तयारी ठेवत होते. हे रामकृष्णांच्या शिकवणुकीचं विशेष आहे. दुर्दैवानं जो आला माणूस तो मात्र साल्वेशन आर्मीचा होता. त्यामुळे तो म्हणाला आमच्याकडे गुड फ्रायडेच नसतो, आम्ही फक्त जनरल बूथ्स बर्थडे म्हणजे ज्यांनी ते साल्वेशन आर्मी चालू केली त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि ख्रिसमस साजरा करतो. इतका राग आला या सगळ्यांना की शेवटी त्यांनी हकलून काढलं. म्हणाले आम्हाला आज ऐकायला मिळेल असं वाटत होतं. असाच शिवरात्रीचा सुद्धा उत्सव साजरा होत असे. 1887चा शिवरात्रीचा उत्सव नरेंद्रनाथ आजूबाजूला नव्हते, ते काही कामासाठी गेले होते, दुपारी येणार होते, पण सकाळपासून उत्सवाला सुरुवात झाली होती. तारक महाराज आणि राखाल महाराज म्हणजे ब्रह्मानंद आणि शिवानंद महाराज हे दोघेही नरेंद्रनाथांनी तयार केलेल्या गाण्यावर भजन म्हणत म्हणत नाचत नाचत शिवरात्रीचा उत्सव साजरा करत होते. थाथैया थाथैया नाचे भोला, बम बम बाजे गाल, डिमी 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 डमरू बाजे, दुलीचे कपाले भाल. असा शिव आहे जो हातामध्ये डमरू घेऊन नाचतोय, त्याच्या गालामधून बम 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 असा आवाज येतोय, त्याच्या गळ्यामध्ये मानवी कवट्यांची माळ आहे, दुलीचे कपाले माल. असं गाणं म्हणत शरद महाराज सुद्धा गाणं म्हणत आणि अशामध्ये दुपारी नरेंद्रनाथ महाराज आले, म्हणजे विवेकानंद आले. आल्याबरोबर त्यांनी गंगेत स्नान केलं, ओल्या कपड्यांनी परत आले. जेव्हा स्नान करायला गेले होते आणि परत यायला लागले त्याच वेळेला विवेकानंद उन्मनी अवस्थेमध्ये गेलेले होते. अंगामध्ये कांतीमध्ये बदल झाला होता, तेजपुंज झाले होते. सगळ्यांना लक्षात आलं की साक्षात शिव समोरून येतोय. शिवाचेच अंश होते. मग पूर्ण रात्र अंगणात असणाऱ्या एका बेलाच्या झाडाखाली अशी महाशिवरात्र साजरी झाली की सगळे म्हणजे भूतगण शिवाचे आणि स्वामी विवेकानंद स्वतः शिव अशा पद्धतीचा सोहळा साजरा झाला. तत्वज्ञानावर पण वाद होत असत. अभेदानंद महाराजांची जर पुस्तकं आपण वाचली असतील तर लक्षात येईल की थॉमस अल्वा एडिसन सारखा माणूस सुद्धा त्यांच्या पायाला येऊन बसत असे. अल्डॉक्स हक्सले सारखा माणूस तत्वज्ञानी, त्याला सुद्धा वाटे की एवढं ज्ञान कसं आहे अभेदानंदांना. त्यांचं ज्ञान आणि त्यांची तर्काची पद्धत अत्यंत तीव्र होती. त्यामुळे त्यांची आणि नरेंद्रांची खूप झुंपायची. एका रात्री असं विवेकानंदांना वादामध्ये पकडलं काली महाराजांनी म्हणजे अभेदानंदांनी की शेवटी विवेकानंद म्हणाले आता झोपूया. सगळ्यांना वाटलं की अरे नरेंद्रनाथ हरले, विवेकानंद हरले, काय कालीनी कमाल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परत वादाला सुरुवात झाली आणि रात्री विचार केलेल्या विवेकानंदांनी अशा पद्धतीने वादविवाद केला की काली महाराज नामोहरम झाले. अशा पद्धतीने या वराहनगरला या संन्यासांचे दिवस चालले होते.
एकूण यांचा काळ त्या वरानगरच्या मठामध्ये साधारण 2-3 वर्षांचाच होता. कारण या 2-3 वर्षानंतर मग सगळे बाहेर पडले. प्रत्येक जण वाट फुटेल तिकडे बाहेर पडला. इतका बाहेर पडला की एकामेकांची वार्ता सुद्धा बऱ्याच काळी बऱ्याच लोकांना एकामेकांची मिळाली नाही. नंतर परत जेव्हा अमेरिकेहून स्वामी विवेकानंद आले तेव्हा परत हे सगळे लोक एकत्र आले. मग रामकृष्ण मिशनची मोठा मठ प्रस्थापित झाला. हे सगळे नंतरची गोष्ट आहे. पण मठामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, काही प्रसंग कसे घडले ज्याचा आपल्या साधनेला उपयोग होईल असे प्रसंग घडले, कशा पद्धतीचे प्रसंग होते, हा सगळा आपल्या उर्वरित भाग जो आहे या वरानगर मठातला तो आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असेल तर आता माईक अनम्यूट करून विचारावेत. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा होता. आज आपण संन्यास याच्याबद्दल बरंच काही सांगितलं. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की नात्यांमध्ये प्रेम असावं, आपुलकी असू नये. तर आपुलकी याचा अर्थ आसक्ती असा असतो का? आसक्ती, आसक्ती, आपुलकीपेक्षा आपण आसक्ती हाच शब्द वापरू. ओके. आणि अजून एक म्हणजे बरेच आपण ऐकतोय की हे सगळे साधक होते, हे खूप सारी साधना करायचे आणि त्याच्यामध्ये काही तासनतास ध्यानात जायचे. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपलं ध्यान अगदी 2 मिनिटं 5 मिनिटं आमचं ध्यान टिकत नाही. तर ह्या प्रक्रिया आपल्याला थोडे डिटेलमध्ये कुठल्या दुसऱ्या सत्रात पाहता येतील का? मी असं अज्युम करते ही सगळ्यांचीच उत्सुकता आणि हा सगळ्यांचाच प्रश्न असावा की नक्की ध्यान कसं करावं आणि असं उच्च कोटीचं ध्यान करण्यासाठी काय काय साधकांनी करायला हवं? हरिओम. बरोबर आहे. ध्यान हे यांचं ध्यान बघितल्यानंतर आपल्याला शंका येते की असं आमचं ध्यान का होत नाही. तर त्याचं कारण असं आहे की आपल्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये फरक नाहीये. ध्यानाच्या प्रोसेसमध्ये कुठे आपण कमी पडतोय असं नाहीये, पण ध्यानाच्या प्रोसेसच्या ऐवजी ध्यान करणाऱ्याचा अधिकार फार महत्वाचा आहे. म्हणजेच जर एखादा अल्जिब्रा मधला थेरम आपल्याला समजत नसेल तर याचा अर्थ तुम्ही तो थेरम समजून घेण्याच्या क्वालिफिकेशनला कमी पडता. म्हणजेच ध्यान हा अंतर्गत प्रवास आहे. आपल्याच बुद्धीनी किंवा अंतःकरणाने केलेला अंतर्गत प्रवास म्हणजे ध्यान आहे. पण अंतर्गत प्रवासाला बाह्य प्रवास संपल्याशिवाय सुरुवात होऊ शकत नाही. ज्याचं अंतःकरण बाह्य विश्वामध्ये गुंतलेलं आहे त्याच्याकडून ध्यानाची अपेक्षा करणं म्हणजे वांझेकडून मुलाची अपेक्षा केल्यासारखं आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये बाह्य विश्वाबद्दल असंख्य विचार रुंजी घालतायत म्हणजेच रजोगुणाचा प्रभाव आहे, तोपर्यंत सत्वगुणाची गोष्ट घडू शकत नाही. रजोगुण जसा जसा क्षीण होत जाईल म्हणजेच या व्यवहारिक विश्वासी जसा जसा संबंध कमी होत जाईल तसं तसं ध्यान आपसुक सिद्ध होत जातं. 4थी पास झालेल्या मुलाला 5वी मध्ये जाण्यासाठी सांगावं लागत नाही, पण पहिलीचा मुलगा जेव्हा 5वीत जाऊन बसतो तेव्हा त्याच्याकडून काहीच सिद्ध होत नाही. तो प्रयत्न करेल. म्हणून ध्यानाची सिद्धता होण्यासाठी ध्यानाची पूर्वतयारी म्हणजेच ध्यानाचा अधिकार प्राप्त होणंच गरजेचं आहे. आणि ध्यानाचा अधिकार हा चित्तशुद्धीच्या अंशाबरोबरच चालतो. जितकी चित्तशुद्धी जास्त तितकं ध्यान जास्त. जितकी चित्तशुद्धी कमी
तितकं ध्यान कमी. आणि मग ओळखायचं कसं की माझी चित्तशुद्धी किती आहे? तर ध्यानामध्ये लागणारी एकाग्रता ही उच्च प्रकारची एकाग्रता आहे. पण साधारणतः त्याचीच निम्न स्तरावरील एकाग्रता आपल्या व्यावहारिक विश्वामध्ये आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ, चांगली चपाती किंवा पोळी किंवा भाकरी करणे हे आपल्या दृष्टीने साधना होऊ शकते. कशी होऊ शकते? आपण कोणतंही काम दिवसातलं जे करतो ते आपण काढून बघूया. समजा आपण पोळी करतो आहोत. काय विचार डोक्यामध्ये चालू असतात? आज जेवायचंय, दुपारी इकडे जायचंय, तिकडे जायचंय. पहा विचार कुठे आहेत पहा. आणि कृती काय चालली आहे? पोळी बनवायची आहे. एक. दुसरी गोष्ट, पोळी बनवताना एक पोळी व्यवस्थित बनते, दुसरी बनत नाही, एक फुगते, दुसरी फुगत नाही, तिसरी तिरकस होते, चौथी एका बाजूला जास्त भासते. हे का? एकाग्रता नाही. अत्यंत सुबक व्यवस्थित आकाराची मंद अशा पूर्णपणे एकाग्र विचाराने जर एखादी गोष्ट केली तर अत्यंत सुरेख पोळी बनू शकते. म्हणजेच व्यवहारामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर इतकं एकाग्रतेचं महत्व आहे, तर ध्यान ही अशी गोष्ट आहे की ती उच्चतर एकाग्रता आहे. म्हणून एकाग्रतेच्या अभ्यासाची सुरुवात व्यवहारापासून करावी, ती ध्यानाला उपयोगी पडते. कारण व्यवहारामध्ये अत्यंत विस्कळीत आणि ध्यान मात्र अत्यंत उत्तम असं होऊ शकत नाही. बहुतांश योगी आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा अत्यंत एकाग्र असतात. उदाहरण सांगतो, महात्मा गांधी अहमदनगरच्या जेलमध्ये असताना सरदार वल्लभभाई पटेल आणि ते एकत्र होते. त्यावेळेला महात्मा गांधी दात घासत होते. दात घासण्याची प्रक्रिया साधारण 3 तास चालू होती. वल्लभभाई पटेल हे सहनशीलतेचे महामेरू मानले जात. असे वल्लभभाई पटेल सुद्धा 2-3 तासानंतर थोडे चिडले आणि बापूंना म्हणाले, बापू एक तर तुम्हाला दात नाहीत, एक दात आहे तुमच्याकडे. आणि त्यावेळेला खरोखर बापूंना फक्त एक पुढं दात होता आणि त्याला तुम्ही 3 तास घासताय. बापूंनी दिलेलं उत्तर असं होतं की आपल्या इथं या जेलमध्ये करण्यासारखं फारसं काही मोठं आपल्याकडे नाहीये. तेव्हा मी आपलं त्या एका दातावर एकाग्रता करून मी फक्त दात घासतोय. पवहारी बाबांनी आपल्याकडे असणाऱ्या एकमेव पितळेच्या भांड्याला, हा प्रसंग येणार आहे पुढे, पितळेच्या भांड्याला इतकं व्यवस्थित घासलं होतं की ते बाहेर काढल्यानंतर डोळे दिपतील असा प्रकाश त्यातनं परावर्तित व्हायचा. सांगण्याचा मुद्दा असा आहे, एकाग्रतेचा अभ्यास पहिल्यांदा व्यवहारामध्ये मग अध्यात्मामध्ये येतो. ज्याचा व्यवहारामध्येच एकाग्रता होत नाही त्याची ध्यानात कशी एकाग्रता होणार? तेव्हा आपण जसे जसे प्रसंग पुढे येतील, आता स्वामीजींचं ध्यान वगैरे येणार आहे, त्या वेळेला त्याचा थोडासा पातंजली योगशास्त्राच्या अनुषंगाने, योग वासिष्ठाच्या अनुषंगाने सुद्धा थोडा थोडा विचार करूया. हरिओम. खूप छान डॉक्टर. हे छान मार्गदर्शन आहे. व्यवहारात पहिले आल्याशिवाय ते परमार्थात उतरणार नाही. खूप धन्यवाद. अल्जिब्रा आपण म्हणालात, त्याचा नेमका अर्थ काय? बीजगणित. हॅलो. हा, बीजगणित, त्याला मराठी बीजगणित. येस येस, ओके. अजून काही प्रश्न नसतील तर आज आपण इथेच थांबूया. पुनश्च भेटूया येत्या रविवारी. धन्यवाद डॉक्टर साहेब. जय श्रीराम. जय श्रीराम. हरिओम.